हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर मी ना फक्त 3 इन्ग्रेडियंट वापरून बनवलं आहे. तर ओळखलं का तुम्ही मी काय बनवलं आहे? तर शेंगदाण्याचा लाडू आहे. एकदम इझी रेसिपी आहे. 15 ते 20 मिनटामध्ये बनते. आणि आता थंडीसुद्धा चालू झालेली आहे. आपल्याला असं काहीतरी एनर्जी बूस्ट करायला काहीतरी खायला आवडतं. आणि आपण ब्रेकफास्ट झाल्यावरसुद्धा हा लाडू एन्जॉय करू शकतो. म्हणून मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आली आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी हा लाडू कसा बनवला ह्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत, म्हणजे ग्राउंडनट्स घ्यायचे आहेत. तर ते मी इथे 3 कप घेतले. तर हे ग्राउंडनट्स म्हणजे शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. तर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा, खूप हाय नाही करायचा. मीडियम गॅसवर आहे ना सगळीकडून असे शेंगदाणे चांगले खालीवर करून परतून घ्यायचे आणि चांगले रोस्ट करून घ्यायचे. म्हणजे काय होतं, आपला जो शेंगदाणा आहे ना तर तो चांगला क्रिस्पी होतो. तर तुम्ही इकडे बघा, आता शेंगदाण्याचा हळूहळू कलर चेंज झाला आहे. आणि इथे ना आता हे शेंगदाणे चांगले भाजून झालेत, म्हणून मी गॅस बंद केला. आणि ते प्लेटवर काढून ठेवायचे, म्हणजे ते थोडेसे थंड होतील. आपल्याला गरम गरम लगेचच मिक्सरमध्ये नाही काढायचं आहे. तर इथे ना शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत मी काय केलं, एका प्लेटमध्ये गूळ घेतला. तर मी 3 कप शेंगदाणे घेतले होते, त्याला मी 1.5 कप गूळ घेतलेला आहे. तर ना आपण त्याच मेजरमेंटनी घ्यायचं, ज्या आपण कपानी ग्राउंडनट्स म्हणजे शेंगदाणे घेतलेले होते ना, तर त्याच कपानी. तर आता गूळ घेऊन झाला, त्याच्यानंतर मिक्सरमध्ये ना शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यानंतर हे बारीक करून घ्यायचे. तर चांगले बारीक करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. तर तुम्ही इकडे बघा, हे शेंगदाणे आता मी मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घेते. तर शेंगदाणे थोडे बारीक झाल्यानंतर आपण जो गूळ घेतलेला होता ना 1.5 कप, तर तो गूळ यामध्ये टाकायचा. गूळ टाकून झाल्यानंतर ना मी इथे विलायची पावडर टाकली आहे. तर विलायची पावडर आहे ना मी असं पाव चम्मच करत असं 2 वेळा टाकली आहे. म्हणजे मी इथं पूर्ण टोटल अर्धा टीस्पून विलायची पावडर टाकली आहे. तर ही विलायची पावडर आपल्याला जर आवडत नसेल ना तर आपण स्किपसुद्धा करू शकतो. शेंगदाण्याचे लाडू विदाऊट विलायची पावडरसुद्धा खूप मस्त लागतात. तर हे सगळं टाकून झाल्यानंतर मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, खूप असं मस्त मिश्रण तयार होतं. आणि हे आता जास्त झालेलं म्हणून मी असं 2 प्लेटमध्ये काढलं. आणि तुम्ही इकडे बघा, आता पूर्ण आपलं शेंगदाण्याचं मिश्रण आहे तर ते रेडी झालं आहे. आता हे थोडंसं कोरडं आहे म्हणून मी यामध्ये तूप ॲड करते. तर मी इथे मेल्ट केलेलं अर्धा कप तूप यूज केलं आहे. तर मी इकडे जे अर्धा कप टोटल तूप यूज केलं आहे, तर ते मी थोडंसं या पोर्शनमध्ये, थोडंसं उरलेल्या पोर्शनमध्ये असं टाकलं. आणि हे तूप टाकून झाल्यानंतर आपल्याला ते सगळ्या त्या पूर्ण मिश्रणामध्ये मिक्स करायचं. आणि ते झाल्यानंतर आपण आहे ना इझिली लाडू आपण बनवू शकतो. तर तुम्ही इकडे बघा, हे जे तूप आहे ना तर ते सगळं ह्याच्यामध्ये मिक्स झालं आहे. आणि आता हळूहळू ते असं घट्ट व्हायला लागलं आहे, म्हणजे आपले लाडू आहे ना इझिली बनतात. तर आता लाडू आपण बनवू शकतो हे तूप मिक्स झाल्यानंतर. तर तुम्ही इकडे बघा, आता मी लाडू बनवायला सुरुवात केली आहे. तर इझिली बनतात हे लाडू. आपलं सगळं तूप मिक्स झाल्यानंतर एकदम इझी बनतो हा लाडू. 10 ते 15 सेकंदामध्ये एक लाडू बनून जातो. तर असे ना माझे ऑलमोस्ट 30 ते 35 लाडू असे बनले ह्याच्यामध्ये. आणि या मीडियम साईजचे मी बनवलेत. तर हे ना लाडू मस्तपैकी 7 ते 8 दिवस त्याच्यावरसुद्धा चांगले टिकू शकतात. आणि आता थंडी चालू आहे त्याच्यामुळे ना हे खराब नाही होत. तर तुम्ही इकडे बघा, हा लाडू रेडी झाला. तर अशा प्रकारे ना मी सगळे लाडू बनवून घेतले. आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला आवडली का माझी रेसिपी. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही इकडे बघा, हे सगळे लाडू आता मस्त रेडी झालेत खायला. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एन्जॉय करा. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.